नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये प्रेशर अँड इट्स मेजरमेंट या युनिटला आपण सुरुवात केली आणि प्रेशर इट्स मेजरमेंट यामध्ये सगळ्यात अगोदर मी तुम्हाला प्रेशर म्हणजे काय, प्रेशरचे वेगवेगळ्या प्रकारचे युनिट, प्रेशरचं डायमेन्शन असेल, प्रेशरचे प्रकार असतील, टाइप्स ऑफ प्रेशर, जसं की ॲब्सोल्यूट प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, पॉझिटिव्ह गेज, निगेटिव्ह गेज, सक्शन प्रेशर किंवा व्हॅक्यूम प्रेशर याबद्दल सविस्तर आपण चर्चा केलेली आहे। सोबतच पास्कल लॉ असेल, हायड्रोस्टॅटिक लॉ असेल आणि यांचे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असणारे स्टेटमेंट्स असतील याचाही आपण अभ्यास केलाय। आणि जर तुम्ही प्रीवियस लेक्चर बघितलं असेल तर प्रीवियस लेक्चरमध्ये मित्रांनो प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस जे आहेत जसं की बॅरोमीटर, एनेरॉइड बॅरोमीटर आणि मॅनोमीटर या गोष्टींना आपण सुरुवात सुद्धा केली। प्रीवियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलं की बॅरोमीटर हा जो डिव्हाइस आहे याचा वापर करून आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजत असतो आणि बॅरोमीटरला टॉरिसेली नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने डिझाईन केल्यामुळे टॉरिसेली ॲपॅरेटस असं सुद्धा म्हणतात। आणि बॅरोमीटरचा वापर कशासाठी करतात? ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजरमेंटसाठी। यामध्ये एक कंटेनर असतं, त्या कंटेनरमध्ये मर्क्युरी फिल केलेला असतो जो की एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर असतो। एक ट्यूब आपण घेतो, त्यामध्ये मर्क्युरी फिल करतो आणि ती ट्यूब इन्व्हर्ट करत असतो त्यामध्ये त्या कंटेनरमध्ये आणि मग आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं मेजर करणार? सो युनिट वेट ऑफ द मर्क्युरी मल्टिप्लाय बाय द हाईट ऑफ द मर्क्युरी इन द ट्यूब। ओके, या पद्धतीने आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतो। सोबतच आणखी एक प्रश्न इथे विचारलेला असतो की जर का त्या ट्यूबला टॉपला आपण एक होल केलं तर त्या ट्यूबमध्ये किती मर्क्युरी राहणार? तर त्यामध्ये मर्क्युरी राहणार नाही, तो डायरेक्टली कंटेनरमध्ये फॉल करेल। हे आपण बॅरोमीटरमध्ये शिकलो। इथं प्रश्न असा होता की सर मर्क्युरीज का वापरायचा? बिकॉज मर्क्युरीचं वेपर प्रेशर कमी असतं, सोबतच त्याची डेन्सिटी जास्त असते, त्यामुळे मर्क्युरीचा वापर केला जात असतो। बट डे टू डे लाईफमध्ये मर्क्युरीचा यूज करणं हे मित्रांनो खूप घातक ठरणार, बिकॉज मर्क्युरी विषारी असतो, पॉइझनस असतो। मग आपण काय केलंय की एक एनोराइड बायोमीटर असतो ज्यामध्ये एक बॉक्स असतो। ॲटमॉस्फेरिक जे काही प्रेशर आहे ते जर का जास्तीचं असेल तर बॉक्स जो आहे तो कंप्रेस होतो, कमी प्रेशर असेल तर तो बॉक्स या ठिकाणी काय होतो, या ठिकाणी एक्सपांड करतो। तर बॉक्सची ही जी काही मोशन असते कंप्रेस एक्सपान्शन त्याला कॅलिब्रेट केलं जातं ऑन द स्केल आणि तिथं आपण ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करत असतो। तर एनोराइड बॅरोमीटर ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करत असतं, बॅरोमीटर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करत असतो। त्यानंतर आपण सुरुवात केली मॅनोमीटर्स। तो मॅनोमीटर्स बेसिकली डिव्हाइस काय आहेत यांचा वापर करून आपण प्रेशर ॲट अ पॉइंट मेजर करत असतो। यामध्ये दोन प्रकारचे मॅनोमीटर्स आहेत, एक सिंपल आणि एक डिफरन्शियल। सिंपल मॅनोमीटर्स आपल्याला एका पर्टिक्युलर पॉइंटचं प्रेशर मेजर करून देतात। सो सिंपल मॅनोमीटर मेजर द प्रेशर ॲट अ सिंगल पॉइंट। बट डिफरन्शियल मॅनोमीटर काय देतात हो सर? सो डिफरन्शियल मॅनोमीटर गिव्स द प्रेशर डिफरन्स बिटवीन टू पॉइंट। येतं लक्षात तुमच्या मी काय बोलतोय? व्हेरी गुड। सिंपल मॅनोमीटर मध्ये काही प्रकार आहेत जसं पिझोमीटर। प्रीवियस लेक्चरमध्ये आपण चर्चा केली पिझोमीटर बद्दल। सो पिझोमीटर मध्ये होतं काय की एक सिंगल ग्लास ट्यूब असते, ज्या पॉइंटचं प्रेशर तुम्हाला मेजर करायचं त्याला कनेक्ट केलेलं असतं, बरोबर। पिझोमीटर मध्ये जो फ्लुइड असतो, पिझोमेट्रिक फ्लुइड आपण ज्याला म्हणतो, तो वेगळा काही नसून आपल्या प्रेशर बल्बमध्ये किंवा जे वर्किंग फ्लुइड असतं तेच पिझोमेट्रिक फ्लुइड असतं, ते पण आपण चर्चा केली। आणि कसं फाइंड आउट करतात? तर युनिट वेट ऑफ द पिझोमेट्रिक फ्लुइड मल्टिप्लाय बाय द हाईट। सिंपल। यूट्यूब मॅनोमीटर जे मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे आणि यूट्यूब मॅनोमीटर सोबतच इन्क्लाइन यूट्यूब मॅनोमीटर ह्या दोघं गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, जर व्यवस्थित लेक्चर बघितलं असेल तर मी काही गोष्टींचे पिझोमीटरचे काही ड्रॉबॅक्स सांगितले होते मागच्या लेक्चरमध्ये की पिझोमीटर हा जो डिव्हाइस आहे याचा वापर फक्त पॉझिटिव्ह प्रेशर मेजरमेंटसाठी केला जातो। मग तुमच्या मनात प्रश्न तर असणार की सर इन केस जर का निगेटिव्ह प्रेशर असेल मग त्यासाठी आपल्याकडे आहे यूट्यूब मॅनोमीटर। नंबर 2 की हा जो पिझोमीटर आहे हा फक्त लिस्ट म्हणजे लो प्रेशर आणि मॉडरेट प्रेशर मेजर करतो। जर हाय प्रेशर असेल तर त्याच्या करस्पॉन्डिंग पिझोमीटरमध्ये हाय हाईट येणार आणि तेवढ्या हाईटसाठी आपल्याला पिझोमीटर खूप मोठ्या हाईटचा घ्यावा लागेल। समजतं मी काय बोलतोय? तर त्यामुळे मित्रांनो तो लो आणि मॉडरेट प्रेशर मेजरमेंटसाठी पिझोमीटर वापरला जातो। बट सर इफ द प्रेशर इज व्हेरी हाय तर त्या केसमध्ये यूट्यूब मॅनोमीटर वापरा। सो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोघं प्रेशर आपल्याला यूट्यूब मॅनोमीटर देणार आहे। सोबतच व्हेरी हाय अमाउंट ऑफ प्रेशर जर असेल तर ते सुद्धा तुम्ही यूट्यूब मॅनोमीटरचा वापर करून मेजर करू शकतात। नंबर 3 का सर गॅस प्रेशर मेजर करता येत होतं का बाय युझिंग पिझोमीटर? नो, बिकॉज गॅस हॅज नो फ्री सरफेस। त्यामुळे पिझोमीटरचा वापर करून आपण गॅसचं प्रेशर मेजर करू शकत नाही। बट राजे हो, तेच आपण यूट्यूब मॅनोमीटरचा वापर करून मेजर करू शकतो।
सो YouTube मॅनोमीटरचा वापर करून पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं व्हेरी हाय प्रेशर मेजर करू शकतो, गॅस प्रेशर सुद्धा मेजर करू शकतो. समजलं? पुढचा आणखी एक पॉइंट म्हटलं होतं मी तुम्हाला की ज्या लिक्विडची डेन्सिटी कमी असते, लो डेन्सिटी असेल तर त्यासाठी खूप हाय हाईट रिक्वायर्ड असते, जे की पिझोमीटर मध्ये शक्य नाही. मग त्याचाही ड्रॉबॅक आपण इथं ओव्हरकम करतो. सो YouTube मॅनोमीटरचा वापर करून पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं प्रेशर मोजू शकतो. नंबर 1 व्हेरी हाय व्हेरी लार्ज प्रेशर मेजर करू शकतो. नंबर 2 गॅस प्रेशर मेजर करू शकतो. नंबर 3 यासोबत असा एखादा लिक्विड असेल की त्याची डेन्सिटी खूप कमी आहे तर ती सुद्धा आपण मेजर करू शकतो. समजलं का? सो हे ऍडव्हान्टेजेस आहेत आपल्या YouTube मॅनोमीटरचे. मग एखाद्याच्या मनात प्रश्न पडेल, सर एवढे ऍडव्हान्टेज आहे, काही डिसएडव्हान्टेजेस आहेत का? येस, काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत, पण त्याचा नंतर चर्चा करू आपण. आधी आपण YouTube मॅनोमीटरचे ऍडव्हान्टेज जसं समजून घेतलं, आता त्याचा वापर करून प्रेशर कसं मेजर करतात ते आधी शिकून घेऊ आणि नंतर डिसएडव्हान्टेज बद्दल चर्चा करू आणि त्या डिसएडव्हान्टेजला कसं ओव्हरकम करतात तर त्याबद्दल पण सविस्तर चर्चा करू. बट आय होप तुम्हाला कळलं असेल की YouTube मॅनोमीटरचा वापर आपल्याला का करावा लागतोय. बरोबर? बघा, सो YouTube मॅनोमीटर मध्ये जातो आता मी. राजे हो, सो YouTube मॅनोमीटर, वेअर इज द YouTube मॅनोमीटर? हा झाला आपला YouTube मॅनोमीटर. ओके, बघा, तर YouTube मॅनोमीटरचे ऍडव्हान्टेज सगळ्यात पहिल्यांदा इट मेजर्स व्हेरी लार्ज प्रेशर मेजरमेंटसाठी. नंबर 2 फॉर मेजरिंग ऑफ द गॅस प्रेशर मेजर करू शकतो. त्यासोबतच निगेटिव्ह प्रेशर सुद्धा आपण मेजर करू शकतो. सो हे की पॉइंट आहेत, याला हायलाइट करा. जे ड्रॉबॅक आपल्या पिझोमीटरचे होते ते सगळे इथं ओव्हरकम केले जात आहे का? येस. बघा, इट मेजर्स लार्ज प्रेशर. व्हेरी गुड. पुढे बघा, एकच मिनिट मी पेनचा फॉन्ट चेंज करतो. ओके, पुढे गॅस प्रेशर मेजर करू शकतो आणि त्यासोबतच निगेटिव्ह प्रेशर सुद्धा मेजर करू शकतो बाय युजिंग YouTube मॅनोमीटर. क्लिअर झालं? पुढे आता पिझोमीटर मध्ये जे फ्लुइड आपण वापरत होतो ते फ्लुइड कोणतं बरं होतं रे? जे फ्लुइड प्रेशर बल्ब मध्ये आहे, म्हणजेच वर्किंग फ्लुइड. जर तुम्हाला पाण्याचं प्रेशर मेजर करायचं, पाण्यामधलं प्रेशर मेजर करायचंय तर पिझोमीटर मध्ये पण पाणीच असणार, सेम असणार. बट मॅनोमीटर मध्ये आपल्याला वेगळं फ्लुइड वापरावं लागतं, वेगळं मॅनोमेट्रिक फ्लुइड वापरावं लागतं आणि ते फ्लुइड असं वापरावं लागतं ज्याची डेन्सिटी खूप जास्त असेल. काय म्हणतो लक्षात घ्या. असं का हो सर? त्याचं कारण कळेल तुम्हाला पुढे. सो लक्षात घ्या मित्रांनो, आपण YouTube मॅनोमीटर मध्ये वर्किंग फ्लुइडच्या सोबत एक ऍडिशनल फ्लुइड आपण यूज करत असतो, नोन ॲज अ मॅनोमॅट्रिक फ्लुइड. त्याला काय म्हणतात? मॅनोमॅट्रिक फ्लुइड. पिझोमीटर मध्ये पिझोमीटर ट्यूब आणि प्रेशर बल्ब दोघांमध्ये एकच फ्लुइड होतं. बट या ठिकाणी ज्या फ्लुइडचं प्रेशर मेजर करायचंय त्याला वर्किंग फ्लुइड म्हणतात आणि त्याच्यासाठी ते मेजर करण्यासाठी आपण एक दुसरं फ्लुइड यूज करत असतो, नोन ॲज अ मॅनोमॅट्रिक फ्लुइड. ते सिलेक्ट करताना असं सिलेक्ट करायचं. बघा, नॉर्मली YouTube मॅनोमीटर कंटेन ए लिक्विड ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ते सिलेक्ट करताना असं लिक्विड सिलेक्ट करायचं की ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ज्याची डेन्सिटी मोर दॅन द वर्किंग फ्लुइड, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोर दॅन दॅट ऑफ द लिक्विड हुज प्रेशर इज टू बी मेजर. ज्या लिक्विडचं प्रेशर मेजर करायचंय त्याला वर्किंग फ्लुइड म्हणतात. काय म्हणतो लक्षात येतंय? ज्या फ्लुइडचं, ज्या लिक्विडचं प्रेशर मेजर करायचंय त्याला वर्किंग फ्लुइड म्हणतात. सो वर्किंग फ्लुइड पेक्षा जास्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, जास्त डेन्सिटी असणारं फ्लुइड आपल्याला यूज करावं लागतं मॅनोमेट्रिक फ्लुइड म्हणून. आता का? त्याचं कारण सांगतोच, थोडंसं पेशन्स राहू द्या. बट लक्षात घ्या, YouTube मॅनोमीटर मध्ये दोन फ्लुइड असतात. एक वर्किंग फ्लुइड ज्याचं प्रेशर मेजर करायचंय आणि ज्याच्या मदतीने मेजर करायचंय, नोन ॲज अ मॅनोमॅट्रिक फ्लुइड. ते असं सिलेक्ट करायचं की त्याची डेन्सिटी वर्किंग फ्लुइड पेक्षा जास्त असेल, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वर्किंग फ्लुइड पेक्षा जास्त असेल. नंबर 2, हे दोघंच्या दोघं फ्लुइड एकमेकांमध्ये मिक्स व्हायला नको, इमिसिबल असले पाहिजे. ठीक आहे. सो द लिक्विड यूज शुड बी इमिसिबल, म्हणजे या एकमेकांमध्ये ते मिक्स व्हायला नको. पुढे शुड हॅव ए लोअर थर्मल सेन्सिटिव्हिटी ॲज वेल ॲज लोअर वेपर प्रेशर. थर्मल सेन्सिटिव्हिटी लोअर पाहिजे, ओके, लो सेन्सिटिव्ह पाहिजे. टेम्परेचर मध्ये डिफरन्स झाला तर त्यामध्ये कमी चेंजेस व्हायला पाहिजे. लो थर्मल सेन्सिटिव्हिटी ॲज वेल ॲज लो वेपर प्रेशर. कारण वेपर प्रेशर जर कमी असेल तर वेपर प्रेशर आपण निग्लेक्ट करू शकतो, मागे शिकवलं मी तुम्हाला. ठीक आहे. सो इट शुड हॅव लो थर्मल सेन्सिटिव्हिटी ॲज वेल ॲज लो वेपर प्रेशर. तर काय काय गोष्टी बघितल्या आपण. YouTube मॅनोमीटरचा वापर करून लार्ज प्रेशर मोजू शकतो,
गॅसचं प्रेशर मोजू शकतो, निगेटिव्ह प्रेशर, निगेटिव्ह गेज ज्याला सक्शन प्रेशर, व्हॅक्यूम प्रेशर म्हणतो आपण, ते सुद्धा मेजर करू शकतो. ज्या फ्लुइडची, ज्या लिक्विडची डेन्सिटी खूप कमी आहे ते सुद्धा आपण मेजर करू शकतो. थोडक्यात पिझोमीटरचे सगळे ड्रॉबॅक आपण इथं ओव्हरकम करू शकतो. पिझोमीटरमध्ये एकच लिक्विड वापरलं जातं नोन ॲज अ वर्किंग, पण युट्यूब मॅनोमीटरमध्ये मित्रांनो ज्याचं प्रेशर मेजर करायचं आहे त्याला वर्किंग म्हणतात, वर्किंग फ्लुइड म्हणतात. पण ज्याच्या मदतीने मेजर करायचंय त्याला आपण मॅनोमेट्रिक फ्लुइड म्हणणार आहोत. तर आपल्याला एक मॅनोमेट्रिक फ्लुइड आपल्याला सिलेक्ट करावं लागतं ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे डेन्सिटी किंवा युनिट वेट वर्किंग फ्लुइडपेक्षा जास्तीची पाहिजे. नंबर 1. नंबर 2, ते वर्किंग फ्लुइडमध्ये मिक्स व्हायला नको, त्याचं वेपर प्रेशर कमी असलं पाहिजे आणि त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी सुद्धा कमी असली पाहिजे. ठीक आहे. आता बघा इकडे लक्ष द्या. सर तुम्ही असं का म्हटलात की त्याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असली पाहिजे, म्हणजे युनिट वेट जास्त असलं पाहिजे. जर आपण जास्त युनिट वेटचं फ्लुइड वापरलं तर त्याचा फायदा काय होतो लक्षात घ्या. जनरली प्रेशर काय असतो रे, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, किंवा प्रेशर इज इक्वल टू युनिट वेट मल्टिप्लाय बाय झेड किंवा हाईट. सो युनिट वेटला इकडे घेऊन या, डिवायडेड बाय झेड. आता बघा राजांनो, मी तुम्हाला काय म्हटलं मागच्या याच्यामध्ये, जर का वर्किंग फ्लुइड असं असेल ज्याची युनिट वेट खूप कमी आहे, जर युनिट वेट कमी आहे तर त्या केसमध्ये आपल्याला लार्ज हाईट लागेल, जास्त हाईट लागेल, बरोबर. आणि तेवढी हाईट कुठे मिरवत बसणार आपण पिझोमीटरची. त्यामुळे आपण इथं मॅनोमेट्रिक फ्लुइड असं सिलेक्ट करतो, असं मॅनोमेट्रिक फ्लुइड आपण सिलेक्ट करतो की ज्याची डेन्सिटी जास्त आहे, ज्याची डेन्सिटी जास्त आहे, ज्याचं युनिट वेट जास्त आहे. आता जास्त डेन्सिटी किंवा युनिट वेट वाला मॅनोमेट्रिक फ्लुइड जर आपण सिलेक्ट केलं तर त्यामुळे जे हाईट ऑफ कॉलम आपल्याला मिळेल ती कमी मिळेल आणि त्यामुळे आपल्याला कमी साईजचा इन्स्ट्रुमेंट तयार करता येऊ शकतं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. मग आता युट्यूब मॅनोमीटर दिसायला कसा दिसतो, चलो लक्ष द्या आता इकडे. तर बघा मित्रांनो, या पद्धतीचा युट्यूब मॅनोमीटर असतो. ओके, सो त्याचा यू शेप आहे म्हणून त्याला आपण युट्यूब मॅनोमीटर म्हणतो. हा एकतर असा असू शकतो किंवा या पद्धतीने पण असू शकतो. हा आपला प्रेशर बल्ब, ओके, या पद्धतीने पण असू शकतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या, या पद्धतीने सुद्धा असू शकतो. असा कंप्लीट यू शेप असू शकतो किंवा अशा पद्धतीचा युट्यूब मॅनोमीटर असणार. क्लिअर. आता मी तुम्हाला ह्या युट्यूब मॅनोमीटरच्या रिस्पेक्टिव्ह सगळं काही शिकवतो, कसं प्रेशर वगैरे मेजर करतात ते सगळं काही तुम्हाला मी इथे शिकवतो. ठीक आहे, लक्ष द्या मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. राजे हो, आता हा जो काही पार्ट आहे हे बघा, हा बघा, हा गोल पार्ट दिसतो तुम्हाला, ज्याच्यामध्ये एक फ्लुइड आहे ज्याला वर्किंग फ्लुइड म्हणतात, ज्याचं प्रेशर आपल्याला मेजर करायचंय. ठीक आहे, या पाईपला प्रेशर बल्ब म्हटलंय मी. काय म्हटलंय? प्रेशर बल्ब. याला म्हणतात प्रेशर बल्ब. आणि प्रेशर बल्ब मध्ये जे लिक्विड भरलेलं आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, फॉर एक्झाम्पल G1. G1 इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द फ्लुइड इन द प्रेशर बल्ब. ज्या फ्लुइडला आपण वर्किंग फ्लुइड म्हणतो, याला काय म्हणतो आपण? वर्किंग फ्लुइड. वर्किंग फ्लुइड ज्याचं आपल्याला प्रेशर मोजायचंय, वर्किंग फ्लुइड. ठीक आहे, सो या वर्किंग फ्लुइड सोबत आपण आणखी एक ऍडिशनल फ्लुइड यूज करणार आहोत ज्याला मॅनोमॅट्रिक फ्लुइड म्हणतात किंवा मॅनोमॅट्रिक लिक्विड म्हणतात. तर याच्यामध्ये एक मॅनोमॅट्रिक लिक्विड मी इथं फिल केलेला आहे ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वर्किंग फ्लुइड पेक्षा कशी असणार? जास्त असणार. क्लिअर. आता मी याला बरोबर अशा दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो. ठीक आहे, अशा मी दोन पार्ट मध्ये याला डिवाइड करतो. हे बघा, अशा दोन पार्ट मध्ये मी याला डिवाइड करतो. तर अशा पद्धतीने व्हर्टिकल लाईन मी इथं व्हर्टिकल ऍक्सिस मी मार्क केलाय. या व्हर्टिकल ऍक्सिसचा जो राईट हँड साइडचा पोर्शन आहे त्याला म्हणतात राईट लिंब. काय शब्द आहे त्याला? बघा, लक्ष द्या. हे शब्द वारंवार इथे येणार, ते तुम्हाला समजावेत म्हणून मी हे करतो. हे बघा, राईट लिंब. राईट लिंब हा आहे राईट लिंबचा पोर्शन. ओके, हा आहे राईट लिंबचा पोर्शन. त्याच्यानंतर हा आहे लेफ्ट साइड लिंब, डावीकडची बाजू, लेफ्ट लिंब. ठीक आहे, हा आहे लेफ्ट लिंब. आता प्रेशर मेजर करताना अगदी सिंपल फंडामेंटल रूल आहे. काय की लेफ्ट साइडला जे काही लिंब आहे त्याचं प्रेशर हे राईट साइड लिंब मध्ये असणाऱ्या फ्लुइडचं प्रेशर हे दोघे एकमेकाला बॅलन्स करतात. द प्रेशर ऑफ द लिक्विड विच इज इन द लेफ्ट हँड लिंब इज इक्वल टू द प्रेशर इन द लिक्विड इन द राईट हँड लिंब. सो राईट हँड लिंब मध्ये जे काही लिक्विड आहे त्याचं प्रेशर हे लेफ्ट हँड लिंब मध्ये असणाऱ्या प्रेशरला एकमेकाला ते बॅलन्स करतात. ते काय करतात? बॅलन्स करतात. ठीक आहे, सो लक्षात घ्या, हा आहे लेफ्ट लिंब. लेफ्ट लिंब. ओके, आता राजे हो, लक्ष द्या इकडे बघा.
आता कशा पद्धतीने प्रेशर या ठिकाणी मेजर केलं जातं तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली. हा आहे युट्यूब मॅनोमीटर, युट्यूब शेप आहे त्याचा, युट सारखा शेप आहे त्याचा. आपण ज्याच्यावर लेक्चर बघतो ते युट्यूब नाही. सो यू शेप असणारा ट्यूब म्हणून युट्यूब मॅनोमीटर. त्यानंतर हा प्रेशर बल्ब आहे, यामध्ये एक लिक्विड फिल केलेलं आहे ज्याचं प्रेशर आपल्याला मेजर करायचंय, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे G1 आणि त्याला मी वर्किंग फ्लुइड म्हटलेलं आहे. आता हा यू शेप मध्ये जो ट्यूब तुमच्या लक्षात येतोय, हा ट्यूब मी घेणार ज्याच्यामध्ये ऑलरेडी मी एक फ्लुइड भरलेला आहे ज्याला मॅनोमेट्रिक लिक्विड म्हणतात, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याच्यापेक्षा जास्त आहे. लेट अस से की द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी G2 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे याची. क्लिअर झालं. पुढे बघा, आता मी काय करतो, याला कनेक्ट करतो. आता कनेक्ट केल्याबरोबर या पॉइंटच्या प्रेशरमुळे काय होणार की अशा पद्धतीने इथलं लिक्विड राईज करेल. सर मग आता आम्हाला सांगा की याचं प्रेशर मोजलं कसं जातं, कशा पद्धतीने प्रेशर मेजर करतात. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना मॅनोमॅट्रिक इक्वेशन बनवता आलं पाहिजे. कोणतं इक्वेशन? मॅनोमॅट्रिक इक्वेशन. आता ते मॅनोमॅट्रिक इक्वेशन मी तुम्हाला बनवायला शिकवतो. ज्या विद्यार्थ्याला हे मॅनोमॅट्रिक इक्वेशन बनवता आलं त्याला हे प्रेशर खूप इझिली मोजता येतं. चला कसं बनवायचं ते तुम्हाला मी शिकवतो. हे बघा, मॅनोमॅट्रिक इक्वेशन कसं बनवायचं बघा, लक्ष द्या. हे बघा, जेव्हा तुम्ही ही मॅनोमॅट्रिक ट्यूब याला कनेक्ट करणार, बिकॉज ऑफ द प्रेशर इन द पाईप और प्रेशर बल्ब, हे प्रेशर याच्यावरती ऍक्ट होणार आणि इथं काहीतरी अमाऊंटने हाईट राईज करेल. ठीक आहे. सो काहीतरी अमाऊंटने हाईट राईज करेल आणि तिथे एक इक्विलिब्रियम मेंटेन होणार आहे. आता आपण इक्वेशन कसं अप्लाय करणार आहोत लक्षात घ्या. हे बघा मित्रांनो, इथं भरलेला आहे मॅनोमॅट्रिक फ्लुइड. हे बघा, मी तुम्हाला हायलाइट करतो. हे बघा, हा सी पॉइंट आहे. या सी पॉइंट पासून खाली हे कम्प्लिटली मॅनोमॅट्रिक फ्लुइड भरलेला आहे. इनिशियल पोझिशन, सुरुवातीची पोझिशन मॅनोमॅट्रिक फ्लुइडची इथपर्यंत होती. सी ते डी असं हे मॅनोमॅट्रिक फ्लुइड भरलं होतं. पण जेव्हा मी याला कनेक्ट करतो, याच्या प्रेशरमुळे ते प्रेशर याच्यावर ऍक्ट होतं आणि हा असा वरती या ठिकाणी त्याची हाईट राईज करते. तर लक्षात घ्या, हे बघा, याच्यामध्ये मॅनोमॅट्रिक फ्लुइड भरलेला आहे. सो या मॅनोमॅट्रिक फ्लुइडची ही एक लेवल झाली आणि दुसरी लेवल ही झाली. हे कम्प्लिटली मॅनोमॅट्रिक फ्लुइड आहे ज्याची डेन्सिटी वर्किंग फ्लुइड पेक्षा जास्त आहे. हे कम्प्लिटली मॅनोमॅट्रिक फ्लुइड आहे. तर मॅनोमॅट्रिक फ्लुइड मध्ये ही एक लेवल झाली आणि ही एक लेवल झाली. अशा दोन लेवल झाल्या. या दोघं लेवल पैकी जी लोअर लेवल असते त्याला रेफरन्स मानायचं. त्याला काय करायचं? रेफरन्स मानायचं. आता मी काय करतो, याला रेफरन्स मार्क करतो. हे बघा, ही झाली रेफरन्स लेवल. ठीक आहे. याला काय म्हणायचं? रेफरन्स लेवल. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ही रेफरन्स लेवल मार्क करता आली पाहिजे. आणि कशी मार्क करायची रेफरन्स लेवल लक्षात आलं का? मॅनोमॅट्रिक फ्लुइडच्या दोन लेवल असतील, ही एक लेवल. द लोअर लेवल ऑफ द मॅनोमॅट्रिक फ्लुइड त्याला कन्सिडर करायचं रेफरन्स लेवल. आणि जे इक्वेशन आपण लिहिणार ते ह्या रेफरन्स लेवलच्या वरती लिहायचं. खाली का नाही लिहायचं त्याचं पण कारण सांगतो. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही वरतून खाली येणार प्रेशर नेहमी वाढत जातं, तो पॉझिटिव्ह करायचं. आणि जेव्हा तुम्ही खालून वरती जाणार प्रेशर कमी होत जातं, त्याला निगेटिव्ह लिहायचं. वरतून खाली येत असताना प्रेशर वाढतं म्हणून पॉझिटिव्ह, खालून वरती जाताना प्रेशर कमी होतं म्हणून निगेटिव्हने मार्क करायचं. ठीक आहे. आता बघा, मी इक्वेशन लिहितो. हे बघा, इक्वेशन लिहितो कशा पद्धतीने. सुरुवात करू इथून. बघा, हा जो ए पॉइंट आहे तिथं काहीतरी अमाऊंट ऑफ प्रेशर असणार. लेट अस से द प्रेशर ऍट ए पॉइंट इक्वल टू पी. ए पॉइंटला जे प्रेशर असणार ते किती असणार? पी असणार. आपण हायड्रोस्टॅटिक लॉ नंतर एक गोष्ट आपण शिकलोय की एकाच हॉरिझॉन्टल प्लेनवरती या पॉइंट पासून त्या पॉइंट पर्यंत जात असताना जर का फ्लुइड सेम असेल, लिक्विड सेम असेल तर प्रेशर सेम असतं. जे काही प्रेशर पी ए ला असणार तेवढंच प्रेशर या ठिकाणी पी बी ला असणार. ठीक आहे. सो पी ए इक्वल टू पी बी. त्याच्यानंतर बी पासून मी सी पर्यंत येत असताना या ठिकाणी कम्प्लिटली कोणतं फ्लुइड भरलेलं आहे? वर्किंग फ्लुइड, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे G1. त्याचं युनिट वेट काय असणार? युनिट वेट γ1. तर याचं युनिट वेट आपण कन्सिडर करू. γ1 इज द युनिट वेट. γ1. आणि किती हाईट आहे राजा त्याची? x. तर माझा प्रश्न आहे की या सी पॉइंटला किती प्रेशर असणार? व्हॉट इज द प्रेशर ऍट सी पॉइंट? तर सी पॉइंटला किती प्रेशर असणार बघा. जे काही प्रेशर ए पॉइंटला असेल, प्रेशर ऍट पॉइंट ए तेवढंच प्रेशर बी पॉइंटला आहे. बरोबर. सो प्रेशर ऍट पॉइंट ए आणि त्यानंतर खाली येतोय मी. खाली येताना प्रेशर नेहमी वाढतं. मग कितीने वाढणार? तर बघा, लक्ष द्या, पुढे बघा. सो प्लस, खाली येताना प्रेशर वाढतं म्हणून प्लस युनिट वेट ऑफ द फर्स्ट लिक्विड म्हणजेच वर्किंग लिक्विड, त्याचं युनिट वेट γ1 मल्टिप्लाय बाय हाईट. आणि ही हाईट मी एक्स ने डिनोट केली, मल्टिप्लाय बाय एक्स.
क्लिअर झालं? तर PA या पॉईंटचं प्रेशर म्हणजे या पॉईंटचं प्रेशर, त्याच्यानंतर एवढ्या लिक्विडमुळे येणारं प्रेशर युनिट वेट मल्टिप्लाय बाय एक्स. त्याच्यानंतर हे खाली कोणतं फ्लुइड आहे रे? हे खाली कोणतं फ्लुइड आहे? तर मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे. आता होतं काय बघा, लक्ष द्या. ह्या पॉईंट पासून तुम्ही ह्या पॉईंट पर्यंत येतात, त्यानंतर एका प्लेनमध्ये प्रेशर सेम आहे आणि पुन्हा तुम्ही ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत जातात. तर होतं काय, जेवढं प्रेशर इथून इथपर्यंत यायला लागतं तेवढंच प्रेशर इथून इथपर्यंत जायला वरती जातं. म्हणजे काय, इथं खाली पॉझिटिव्ह आणि हा वरती कसा निगेटिव्ह, तर ते एकमेकाला कॅन्सल आउट करतात. ते एकमेकाला कॅन्सल आउट करतात. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत येताना प्रेशर वाढणार आहे, खाली जातो म्हणजे प्रेशर वाढणार आहे. या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत येताना प्रेशर वाढणार आहे, हॉरिझॉन्टल लेवलमध्ये सेम असणार, आणि इथून वरती जाताना प्रेशर कमी होणार. मग त्यामुळे इथून इथपर्यंत येताना जेवढं प्रेशर वाढेल, इथून इथपर्यंत जाताना तेवढंच प्रेशर कमी होणार. म्हणून म्हटलं मी तुम्हाला की या रेफरन्स लेवलच्या खाली जाण्याची गरज नाही. देर इज नो नीड, खाली जाण्याची गरज नाही. का? कारण इथून इथपर्यंत येण्यासाठी प्रेशर वाढणार, हॉरिझॉन्टल लेवलमध्ये प्रेशर सेम असणार, इथून इथपर्यंत येताना प्रेशर कमी होतंय. सो ऍड होतंय आणि सेम अमाऊंट मायनस होतोय. मग उगाच लिहिण्यात काय अर्थ नाही. त्याच्यानंतर या डी पॉईंट पासून तर या ई पॉईंट पर्यंतची हाईट किती आहे? एच आहे. आणि आपण वरती चाललोय, वरती चाललोय म्हणजे मायनस करायचं. आणि मित्रांनो हे मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे, तर याचं जे काही युनिट वेट असेल त्याला मी डिनोट करतो गॅमा 2. गॅमा 2. ओके. तर सांगा पुढचा पॉईंट कसा येणार आता? जेवढं प्रेशर इथं आहे तेवढंच प्रेशर इथं असणार, जेवढं प्रेशर इथं आहे तेवढंच प्रेशर इथे असणार. पण कधी? जेव्हा तुम्ही सेम फ्लुइड मधून ट्रॅव्हल करत असाल तेव्हा. ठीक आहे. आता बघा, इथून तुम्ही वरती चाललेत, वरती चालले म्हणजे मायनस युनिट वेट गॅमा 2 आणि किती वरती गेलो? एच इक्वल टू 0. तर याला म्हणतात मॅनोमेट्रिक इक्वेशन. हे इक्वेशन तुम्हाला बनवता आलं पाहिजे. पुन्हा एकदा लक्षात घ्या कसं इक्वेशन बनवलं मित्रांनो मी. जे काही प्रेशर ए पॉइंटला असणार तेवढंच प्रेशर बी पॉइंटला असणार. सो प्रेशर ऍट पॉइंट ए प्लस हे एवढं प्रेशर. आता इथून खाली येताना आणि इथून वरती जाताना हे प्रेशर एकमेकाला कॅन्सल आउट करतात, ते घेण्याची गरज नाही. सो इथून इथपर्यंत प्रेशर वाढलं, देन या पॉइंट पासून वरती जाताना प्रेशर कमी होणार. मग वरती किती जातोय आपण? युनिट वेट ऑफ द मॅनोमेट्रिक फ्लुइड मल्टिप्लाय बाय हाईट इक्वल टू 0. हे झालं इक्विलिब्रियम इक्वेशन. काही लोक याला असंही लिहितात, कसं बघा, ही आहे रेफरन्स, रेफरन्सच्या वरतीच इक्वेशन लिहायचं, खाली एकमेकाला कॅन्सल आउट करतं, काही लॉजिकच नाही खालचं लिहिण्याचं. तर रेफरन्सच्या वरती लेफ्ट लिम्बचं जे प्रेशर असतं तेवढंच प्रेशर राईट लिम्ब मध्ये असतं. बघा चेक करा, हे बघा, हा जो निगेटिव्ह आहे याला इकडे पाठवा. सो PA प्लस गॅमा 1 इंटू एक्स इट इज इक्वल टू गॅमा 2 इंटू एच. तर बघा मित्रांनो इकडे लक्ष द्या. सो हे काय झालं? प्रेशर इन द लेफ्ट लिम्ब इज इक्वल टू द प्रेशर इन राईट लिम्ब. बघा PA PB हे एकाच लेवलला आहे, तर सेम प्रेशर प्लस गॅमा 1 इंटू एक्स. सो प्रेशर इन द लेफ्ट लिम्ब इज इक्वल टू गॅमा 2 इंटू एच. गॅमा 2 इंटू एच म्हणजे काय? प्रेशर इन द राईट लिम्ब. प्रेशर इन द लेफ्ट लिम्ब इज इक्वल टू प्रेशर इन द राईट लिम्ब. तर हे दोघं जर आपण एकमेकांसोबत कम्पेअर केलं तर आपण अननोन प्रेशर फाइंड आउट करू शकतो. आपलं टार्गेट काय? व्हॉट इज द प्रेशर ऍट पॉइंट ए. आणि बघा आता तो कसा मेजर करायचा. जर तुम्हाला ही एक्स हाईट माहिती आहे, जर तुम्हाला ही एच माहिती आहे, त्यानंतर वर्किंग फ्लुइडचं तुम्हाला युनिट वेट माहिती आहे, मॅनोमेट्रिक फ्लुइडचं तुम्हाला युनिट वेट माहिती आहे. सो तुम्हाला हे युनिट वेट माहिती आहे. ओके. तुम्हाला एक्स आणि एच माहिती आहे, तर तुम्ही इझिली इथून PA काढू शकतात. आणि व्हॉट इज PA? प्रेशर ऍट पॉइंट ए. तुम्ही म्हणाल सर ऐका ना, तुम्ही बरेचसे ऍडव्हान्टेज सांगितले होते. पॉझिटिव्ह प्रेशर मोजता येतं, निगेटिव्ह प्रेशर मोजता येतं, व्हेरी गुड. गॅसचं प्रेशर मोजता येतं, व्हेरी लार्ज प्रेशर मोजता येतं, व्हेरी गुड. ड्रॉबॅक काय? याचे ड्रॉबॅक असे की इथं 2 रिडिंग घ्याव्या लागतात आपल्याला. 2 रिडिंग कशा? एक रिडिंग ही एक्स वाली रिडिंग आणि दुसरी ही एच वाली रिडिंग. सो आपल्याला 2 रिडिंग घ्याव्या लागतात. एक म्हणजे एक्स मेजर करावा लागतो आणि एच मेजर करावा लागतो. आपल्याला 2 रिडिंग जर भेटल्या तर आपण इझिली ह्या ठिकाणी मित्रांनो प्रेशर ऍट पॉइंट ए कॅल्क्युलेट करू शकतो. समजलं? किती? 2 रिडिंग आपल्याला पाहिजे असतात. मग याचा हा जे 2 रिडिंग आहेत ना, मग असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत का सर की त्यामध्ये फक्त एकाच रिडिंगची गरज आहे? येस, सिंगल कॉलम. पुढचा जो काय आहे सिंगल कॉलम मॅनोमीटर किंवा वेल टाइप मॅनोमीटर, त्यामध्ये फक्त एका रिडिंगची रिक्वायरमेंट असते. इथे 2 रिडिंग असतात, एक ही एक्स आणि एच, अशा 2 रिडिंगची रिक्वायरमेंट असते. तर ज्या विद्यार्थ्याला हे मॅनोमेट्रिक इक्वेशन बनवता आलं तो अननोन प्रेशर इझिली फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ YouTube मॅनोमीटर. सो काही गोष्टी मी पुन्हा रिवाइज करतो. बघा, YouTube मॅनोमीटर आहे, यू शेप मध्ये असतो. याचा वापर करून तुम्ही एका पॉइंटचं प्रेशर मेजर करू शकतात, कारण हा सिंपल मॅनोमीटर आहे.
YouTube मॅनोमीटर मध्ये दोन प्रकारचे लिक्विड, दोन प्रकारचे फ्लुइड असतात. एक ज्याचं प्रेशर मेजर करायचं असतं त्याला वर्किंग लिक्विड किंवा वर्किंग फ्लुइड म्हणतात, जो की प्रेशर बल्ब मध्ये असतो. आणि दुसरा आपल्याला वापरायचा असतो ज्याला मॅनोमेट्रिक म्हणतात. आणि तो दुसरा जो सिलेक्ट करायचा आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वर्किंग पेक्षा जास्त पाहिजे. कारण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा डेन्सिटी जर जास्त असेल तर लार्ज प्रेशर जरी असलं तरी खूप कमीच हाईट आपल्याला बघायला मिळेल. समजलं मी काय म्हणतोय? कारण त्याची डेन्सिटी जास्त आहे, त्याची डेन्सिटी जास्त आहे. क्लिअर झालं? त्यानंतर इक्वेशन लिहायचं. इक्वेशन कसं लिहायचं? बरोबर एक व्हर्टिकल लाईन मार्क करायची आणि हे जे मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे, मॅनोमेट्रिक फ्लुइड याला कनेक्ट केल्यानंतर मॅनोमेट्रिक फ्लुइडच्या दोन लेवल तुम्हाला बघायला मिळतील. जी लोअर लेवल आहे, लोअर लेवल ऑफ मॅनोमेट्रिक फ्लुइडला रेफरन्स कन्सिडर करायचं. सो ही रेफरन्स लाईन. ओके. आणि या रेफरन्स लाईनच्या वरती इक्वेशन लिहायचे तुम्हाला. लेफ्ट लिंब मधलं प्रेशर इक्वल टू राईट लिंब मधलं प्रेशर ऍट द रेफरन्स लाईन. आणि हे असं इक्वेशन तयार झालं का त्यामध्ये दोन रिडिंग लागतात, एक्स आणि एच. युनिट वेट दोघांचं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इझिली प्रेशर ऍट ए कॅल्क्युलेट करू शकता. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असावं. मी काही न्यूमेरिकल क्वेश्चन पण घेईन, त्याची काळजी करू नका. पण हे समजलं तुम्हाला? काही शंका, काही डाऊट असतील तर आणखी थोड्या वेळात ते निघून जातील. त्याच्या व्यतिरिक्त पण काही असतील तर तुम्ही मला विचारू शकता. पुढे पुढे आता मेजरमेंट ऑफ गॅसचं प्रेशर. सर गॅसचं प्रेशर कसं मेजर करता येईल? बघा, तर हा आपला प्रेशर बल्ब ज्याच्यामध्ये वर्किंग फ्लुइड असणार आणि आता वर्किंग फ्लुइड काय आहे? गॅस आहे. गॅस, गॅस इज द वर्किंग फ्लुइड. ओके. नंबर 2 हा आपला मॅनोमेट्रिक फ्लुइड आहे. ओके, मॅनोमेट्रिक फ्लुइड, मॅनोमेट्रिक लिक्विड. तर आता आपण काय करणार? हा YouTube याला कनेक्ट करणार. YouTube कनेक्ट केल्याबरोबर या प्रेशरमुळे इथलं मॅनोमेट्रिक फ्लुइड काही हाईटले वरती राईज करेल. मग राईज झाल्यावर अशा दोन लेवल तयार झाल्या, ही लोअर लेवल, ही हायर लेवल. कोणत्याला तुम्ही रेफरन्स कन्सिडर कराल? जी लोअर लेवल असते. सो लोअर लेवल जी आहे ना ती तशी एक लाईन मारा. ठीक आहे. सो लोअर लेवल ऑफ मॅनोमेट्रिक फ्लुइडला एक रेफरन्स लाईन मार्क करायची आणि रेफरन्स लाईन झाल्यावरती याच्या वरती इक्वेशन लिहायचं, खाली लिहायचं नाही. कारण इथून तुम्ही इथपर्यंत जाताना प्रेशर वाढणार आणि तेवढ्याच अमाऊंटने इथून पुन्हा इथपर्यंत येताना प्रेशर कमी होणार. सो ते एकमेकाला बॅलन्स करतं. मग खालचं इक्वेशन लिहू नका, या रेफरन्स लाईन पासून वरती इक्वेशन लिहायचं. सो लेफ्ट लिंब इक्वल टू राईट लिंब, लेफ्ट लिंब इक्वल टू राईट लिंब. चला आता मी इक्वेशन लिहितो. बोलो लेफ्ट लिंब साठी. सो प्रेशर इन लेफ्ट limb is equal to pressure in right limb. ओके. बघा काय इक्वेशन लिहिलंय मित्रांनो आपण? सो प्रेशर इन लेफ्ट लिंब इक्वल टू प्रेशर इन राईट लिंब. मग चला, व्हॉट इज द प्रेशर ॲट पॉइंट ए? सर प्रेशर ॲट पॉइंट ए जे की गॅसमध्ये असणारं प्रेशर आहे, बरोबर. ते काय गॅस मधलं प्रेशर जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, तेवढ्याच अमाऊंटचं प्रेशर जे आहे, बघा लक्ष द्या, इथं लाईन मार्क करतो. सेम अमाऊंटचं प्रेशर तुम्हाला बी ला बघायला मिळेल कारण ते दोघं एकाच लेवलला आहे. मग तिथून सी पॉइंट पर्यंत येताना, तिथून सी पॉइंट पर्यंत पूर्ण गॅस भरलाय. मग खाली येतोय म्हणजे प्लस. हे बघा, सो गॅस प्रेशर कसं कॅल्क्युलेट करणार? युनिट वेट ऑफ द गॅस मल्टिप्लाय बाय देअर हाईट एक्स. पुढे इकडे खाली जाऊ नका, इथून वरती चला. इक्वल टू युनिट वेट ऑफ मॅनोमेट्रिक फ्लुइड गॅमा 2. याचं मॅनोमेट्रिक फ्लुइड जे आहे याचं युनिट वेट आपण कन्सिडर करूया गॅमा 2. आणि हा जो आहे याचं काय गॅमा 1 म्हणजेच काय युनिट वेट ऑफ गॅस मल्टिप्लाय बाय त्याची जी काय हाईट असेल, हाईट किती आहे? एच. हे असं इक्वेशन तयार करा आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर मिळेल. आता प्रॉब्लेम काय की जो काही गॅस आहे त्याचं युनिट वेट खूप कमी असतं, खूप निग्लेजिबल असतं. तर तुम्ही त्याला अवॉइड करू शकतात आणि डायरेक्टली तुम्ही अशा पद्धतीने प्रेशर ॲट पॉइंट ए इक्वल टू मॅनोमेट्रिक फ्लुइडची डेन्सिटी किंवा युनिट वेट मल्टिप्लाय बाय एच या पद्धतीने सुद्धा तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. काय केलं मी? युनिट वेट ऑफ गॅसचं युनिट वेट खूप निग्लिजिबल असतं, खूप कमी असतं. आपण त्याला डायरेक्टली अवॉइड केलं आणि प्रेशर ॲट पॉइंट इक्वल टू युनिट वेट ऑफ द मॅनोमेट्रिक फ्लुइड मल्टिप्लाय बाय त्याची हाईट या पद्धतीने सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. सो गॅसचं प्रेशर सुद्धा आपण इथं मोजू शकतो. नंबर 3 निगेटिव्ह प्रेशर पण आपल्याला मेजर करता येतं. कसं ते बघूया. मेजरमेंट ऑफ गॅस प्रेशर झालं, मेजरमेंट ऑफ निगेटिव्ह प्रेशर पण मेजर करू शकतो. निगेटिव्ह प्रेशर याचा अर्थ काय
की इथं जो काही प्रेशर आहे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी जर असेल आपण त्याला निगेटिव्ह गेज प्रेशर म्हणतो. आणि दॅट निगेटिव्ह प्रेशर गेज प्रेशर म्हणजेच काय, व्हॅक्यूम प्रेशर. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तर इथं जो काही गॅस भरलेला आहे या गॅसचं प्रेशर ऍटमॉस्फेअर पेक्षा कमी आहे. मग त्यामुळे काय होणार की हाईट जी येते खाली येईल, ती हाईट खाली येते. या पद्धतीची डायग्राम आपल्याला बघायला मिळते. पुन्हा आपण काय करणार, नेहमी लक्षात ठेवा, जी लोअर लेवल असते, आता बघा डी आणि ई, तर आता हे ह्या एकाच लेवलला आले. सपोज हे बघा, जी लोअर लेवल असते मित्रांनो, तर त्याला अशा पद्धतीने तुम्ही काय करा, रेफरन्स मार्क करून घ्या. आता रेफरन्स मार्क झाल्यावरती तुम्ही इक्वेशन लिहा. चला आता इक्वेशन कसं इक्वेशन लिहिणार, प्रेशर ऍट ए प्लस प्लस जे प्रेशर ए ला असेल तेवढंच प्रेशर बी ला असणार आहे. आणि चला खाली चला, कुठपर्यंत जायचं आहे. आता बघा मॅनोमेट्रिक फ्लुइड इकडे वाढलेलं आहे, इकडे वाढ झाली. काय इकडे वाढ झाली तुमच्या लक्षात आलं का, कारण निगेटिव्ह प्रेशर आहे ना. जेव्हा निगेटिव्ह प्रेशर असेल, निगेटिव्ह प्रेशर म्हणजे याचा अर्थ काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी प्रेशर, तर त्या ठिकाणी मॅनोमेट्रिक फ्लुइड जो आहे तो या डायरेक्शनला इकडे सरकतो, या डायरेक्शनला सरकतो. आता बघा, तर एवढ्याच पोर्शन मध्ये आता कोण आहे, इथं एअर आहे, गॅस. तर बोला कशा पद्धतीने इक्वेशन लिहिणार तुम्ही. सो प्लस युनिट वेट ऑफ द गॅस मल्टिप्लाय बाय त्याची हाईट किती आहे, एक्स. त्याच्यानंतर इथून पुन्हा इथपर्यंत आता काय आहे, एवढ्या पोर्शन मध्ये काय इथं, तर एवढ्या पोर्शन मध्ये आहे मॅनोमेट्रिक फ्लुइड ज्याची हाईट आहे एच. सो मॅनोमेट्रिक फ्लुइड मुळे येणारं प्रेशर कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, प्लस युनिट वेट ऑफ मॅनोमेट्रिक फ्लुइड γ2 मल्टिप्लाय बाय त्याची हाईट किती आहे एच, त्याची हाईट किती आहे एच. आणि राजांनो इकडे बघा, इथून इथपर्यंत जेवढ्या हाईटनं तुम्ही खाली उतरणार, जेवढं प्रेशर वाढेल तेवढं प्रेशर इथं कमी होणार, ते एकमेकाला कॅन्सल आउट करेल. आणि इकडे जर बघितलं तर इकडे कोणत्याही प्रकारची हाईट तुम्हाला भेटणार नाही. जेव्हा तुम्ही निगेटिव्ह प्रेशर मेजर करतात त्यावेळेस रेफरन्स लेवलच्या वरती तुम्हाला हाईट भेटणार नाही, कारण पूर्ण लिक्विड जे आहे ते इकडे सरकलेलं असणार. निगेटिव्ह प्रेशर आहे ना, ओढून घेणार त्याला, ते सक्शन. निगेटिव्ह प्रेशर काय करतो, ओढतं. जेव्हाही तुमच्या घरामध्ये बघा बऱ्याचदा व्हॅक्यूम क्लीनर आपण यूज करतो. आता व्हॅक्यूम क्लीनर काम कसं करतं, व्हॅक्यूम क्लीनरच्या आतमध्ये जे प्रेशर असतं ते ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी असतं. मग त्यामुळे काय होतं की आपण त्याला चालू केलं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्त असल्यामुळे ते बाहेरच्या गोष्टींना मध्ये ढकलतं. तसंच ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्त आहे, आतलं प्रेशर कमी आहे, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय करेल, त्या मॅनोमेट्रिक लिक्विडला मध्ये ढकलेल. मग त्यामुळे राईट हँड साईडची जे काही लिंब आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लिक्विड बघायला भेटणार नाही. तर राईट हँड साईड काय आली मित्रांनो, इक्वल टू झिरो. आता गॅसचं युनिट वेट खूप कमी आहे, तुम्ही त्याला निग्लेक्ट करू शकतात. सो बोला व्हॉट इज द प्रेशर ऍट ए. सो प्रेशर ऍट ए इक्वल टू, याला इकडे पाठवा, मायनस मॅनोमेट्रिक फ्लुइडची डेन्सिटी युनिट वेट मल्टिप्लाय बाय एच. बघा हे प्रेशर कसं भेटलं तुम्हाला. सो हे प्रेशर भेटतंय निगेटिव्ह प्रेशर. सो बाय युझिंग युट्यूब मॅनोमीटर आपण निगेटिव्ह प्रेशर मेजर करू शकतो, आपण गॅसचं प्रेशर मेजर करू शकतो, आपण ह्या ठिकाणी गॅसचं प्रेशर मेजर करू शकतो, आपण ह्या ठिकाणी लार्ज प्रेशर मेजर करू शकतो. समजलं मित्रांनो. पण तुम्हाला हे इक्वेशन बनवता आलं पाहिजे, ज्याला मॅनोमेट्रिक इक्वेशन म्हणतात. राईट हँड साइड मध्ये असणारं प्रेशर इक्वल टू लेफ्ट हँड साइड मध्ये असणारं प्रेशर. बरोबर. रेफरन्स लाईन कशी मार्क करायची, ज्यावेळेस तुम्ही युट्यूब मॅनोमीटर कनेक्ट करतात त्यावेळेस त्या ठिकाणी डिफरन्स तयार होतो लेवलमध्ये, ही लोअर लेवल अप्पर लेवल. सो लोअर लेवलला एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क करून तुम्ही त्याला रेफरन्स लाईन कन्सिडर करू शकता. ठीक आहे, चला पुढे. तर हे झालं. आता प्रॉब्लेम असा आहे की जर का सपोज मी तुम्हाला इक्वेशन सांगितलंय P इज इक्वल टू गॅमा इंटू एच, तुम्ही ह्या ठिकाणी मित्रांनो इथून बघा. सो देअरफॉर व्हॉट इज P डिवायडेड बाय गॅमा, इट इज इक्वल टू एच. जर तुम्ही या ठिकाणी मॅनोमेट्रिक फ्लुइड वापरताय आणि मॅनोमेट्रिक फ्लुइड तुम्ही असं वापरताय ज्याचं युनिट वेट खूप जास्त आहे, मग युनिट वेट जर का खूप जास्त असेल तर त्या ठिकाणी जी काय हाईट असणार आहे, जी हाईटमध्ये जे काही डिफ्लेक्शन होणार ते खूप कमी असणार. बऱ्याचदा काय होतं की आता ही जी हाईट आहे आपल्याला मोजता पण येत नाही, मग त्यासाठी वेगळं काही करता येईल का आपल्याला, तर त्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहे. मॅनोमेट्रिक फ्लुइड तुम्ही असं वापरा की ज्याची डेन्सिटी थोडीशी कमी आहे. जर कमी डेन्सिटीचं मॅनोमेट्रिक फ्लुइड वापरलं तर तुम्हाला अशी हाईट भेटून जाईल की ती तुम्ही रीड करू शकता. हा झाला एक सोल्युशन. दुसरं सोल्युशन असं आहे, जर हाईटमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये डिफ्लेक्शन तुम्हाला जर बघायला मिळत आहे जे तुम्ही वाचू शकत नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला काय करा, इन्क्लाइन करा. एक लिंब जो आहे तो तुम्ही काय करा, इन्क्लाइन करा. कारण इन्क्लाइन केल्यामुळे आपल्याला रीडेबल हाईट भेटू शकते. कसं ते सांगतो तुम्हाला. हे बघा, आता हा पॉइंट आपण इथं नोट डाऊन करूया.
इफ स्मॉल प्रेशर इज टू बी मेजर, जर तुम्हाला खूप स्मॉल प्रेशर मेजर करायचं आहे तर स्मॉल प्रेशर जर स्मॉल असेल तर जी हाईट असेल ती हाईट कशी असणार मित्रांनो, ती पण स्मॉल असणार. कारण बघा ना, प्रेशर जर स्मॉल आहे तर त्याच्या करस्पॉन्डिंग जी हाईट तुम्हाला भेटेल कशामध्ये, मॅनोमेट्रिक कॉलम मध्ये, मॅनोमेट्रिक फ्लुइडच्या राईट लिंब मध्ये जी हाईट भेटेल ती कशी असणार, छोटी असणार. मग ती रीड करता आली पाहिजे आपल्याला. इफ स्मॉल प्रेशर इज टू बी मेजर्ड, मॅनोमेट्रिक लिक्विड इज हेवियर, मॅनोमेट्रिक लिक्विड कसं हेवियर आहे, देन द डिफरन्शियल हाईट इन अ U2 मॅनोमीटर विल बी स्मॉल, ती खूप स्मॉल असेल आणि इट इज डिफिकल्ट टू रीड. मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करायचं, एक तर लाइटर मॅनोमेट्रिक लिक्विड वापरायचं, मॅनोमीटर मध्ये असणारं जे लिक्विड आहे ते लाइटर वापरायचं, किंवा दुसरं जो राईट हँड साइडचा लिंब आहे, एक लिंब जो आहे त्याला इन्क्लाइन करायचा. वन लेग ऑफ मॅनोमीटर इज मेड इन्क्लाइन इन अ सच वे दॅट रीडिंग इज टू बी मेजर बिकम्स लार्जर. जी रीडिंग तुम्हाला घ्यायची ती लार्ज भेटेल. म्हणजे कसं बघा, इकडे लक्ष द्या, आपण खूप लो प्रेशरचा फ्लुइड इथं घेतलाय आणि खूप लो प्रेशर असेल, मॅनोमेट्रिकची डेन्सिटी जास्त आहे, तर त्यामध्ये एवढं फ्लक्च्युएशन बघायला मिळणार नाही, ते वाचताना डिफिकल्ट जातं. मग जर का तुम्ही एक लेग असा इन्क्लाइन केला तर काय होतं, ही हाईट आपल्याला रीडेबल नाही ना, तर आता मात्र आपल्याला एक स्लॅन्ट हाईट भेटेल, इन्क्लाइन हाईट भेटेल. आणि आपल्याला बेसिक प्रिन्सिपल माहिती आहे ट्रायंगलमध्ये बघा मित्रांनो, ट्रायंगलमध्ये सगळ्यात मोठी हाईट कोणती असते, राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस हे जास्तीचं डिस्टन्स आहे. जर तुम्हाला हे रीड करता येत नाही ना, तर तुम्ही हे जास्तीचं डिस्टन्स रीड करू शकता. मग काय करायचं, इन्क्लाइन डिस्टन्स मेजर करायचं. हे बघा, हे इन्क्लाइन डिस्टन्स एकदा का तुमच्याकडे एल आला तर एलच्या मदतीने आपल्याला लागतो एच, तो काढू शकतो आपण. कसा काढू शकतो, हे बघा ना, हे बघा, आपल्याला काढायचा आहे हा राईट अँगल, आपल्याला पाहिजे एच, पण इन्क्लाइन केल्यामुळे आपल्याला एल भेटला. लेट अस से इट इज थीटा. मग मला सांगा व्हॉट इज साइन थीटा रे, साइन थीटा इक्वल टू समोरची बाजू डिवाइडेड बाय अपोजिट. आपल्याला एच काढायचा आहे, सो व्हॉट इज एच, एल इंटू साइन थीटा. या पद्धतीने तुम्ही एच काढू शकतात, या पद्धतीने एच तुम्ही काढू शकता. हे झालं बरोबर. तर हा जो काही मॅनोमीटर आहे याला म्हणतात इन्क्लाइन U2 मॅनोमीटर. इन्क्लाइन U2 मॅनोमीटर म्हणजेच काय, की त्याचा एक लेग जो आहे तो इन्क्लाइन केलेला असतो. आणि तो करण्यामागचा पर्पज का करायचा, जर का तुम्हाला खूप लो प्रेशर मेजर करायचं असेल तर लो प्रेशर तुम्ही मेजर करताय, बट इथं मॅनोमेट्रिक फ्लुइड तुम्ही असं वापरलंय की ज्याची डेन्सिटी खूप हाय आहे. मग जर डेन्सिटी हाय असेल, प्रेशर लो असेल, तर मॅनोमेट्रिकची जी काय हाईट असते ती हाईट ती खूप कमी भेटते आपल्याला, जी रीड करता येत नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही असं इन्क्लाइन लेग वाला जर वापरला तर आपल्याला इन्क्लाइन हाईट भेटेल, जी तुम्ही काय करू शकता, मेजर करू शकतात, एल. आणि तो एल भेटला, हा थीटा माहिती आहे, त्याच्या मदतीने आपण एच काढू शकतो बाय युजिंग एच इक्वल टू एल साइन थीटा. तर आय होप तुमच्या लक्षात आलं मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण U2 मॅनोमीटरचा अभ्यास केला. U2 मॅनोमीटर हा जो डिव्हाइस आहे याचा वापर करून आपण एका सिंगल पॉईंटचं प्रेशर मेजर करत असतो. हा जो आहे पिझोमीटरचे सगळे ड्रॉबॅक कव्हर करतो. म्हणजे काय, लार्ज प्रेशर मोजू शकतो, एकदम कमी डेन्सिटी असणाऱ्या फ्लुइडचं प्रेशर मेजर करू शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रेशर मेजर करू शकतो, गॅसचं सुद्धा प्रेशर मेजर करू शकतो. फक्त काय करायचं तुम्हाला, की एकदा का मॅनोमीटर कनेक्ट केला का मॅनोमेट्रिक फ्लुइड जे आहे त्याची लेवल डिफरन्स तयार होते. लोअर लेवलला रेफरन्स लाईन मार्क करायची आणि मॅनोमेट्रिक इक्वेशन लिहायचं. ते इक्वेशन सॉल्व्ह केलं का तुम्हाला डायरेक्ट प्रेशर ॲट अ पॉईंट ए भेटून जात असतो. यामध्ये जो मॅनोमेट्रिक लिक्विड तुम्ही वापरणार आहात तो असा सिलेक्ट करायचा असतो की त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याची डेन्सिटी किंवा युनिट वेट वर्किंग लिक्विडपेक्षा जास्त असलं पाहिजे. जर तुम्हाला हाईट रीडेबल नसेल, हाईट जर खूप कमी असेल जी आपल्याला रीड करता येत नाही, तर त्या केसमध्ये तुम्ही या ठिकाणी इन्क्लाइन ट्यूब मॅनोमीटर वापरू शकतात. एक लेग जे आहे ते इन्क्लाइन करू शकतात. समजलं राजांनो. तर अशा पद्धतीने हा होता U2 मॅनोमीटर. यात जर काही शंका असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही मला नक्कीच विचारा. बट जवळजवळ मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. एक क्वेश्चन SSC मध्ये आलेला आहे बघा, की मल्टी यूट्यूब किंवा U2 मॅनोमीटर विथ डिफरंट फ्लुइड आर यूज टू मेजर. डिफरंट फ्लुइड असतात बघा, लो प्रेशर, मीडियम प्रेशर, हाय प्रेशर, व्हेरी लो प्रेशर. सो U2 मॅनोमीटर जो आहे हा व्हेरी हाय प्रेशर या ठिकाणी मेजर करू शकतो किंवा हाय प्रेशर आपण मेजर करू शकतो बाय युजिंग मल्टी U2 मॅनोमीटर और सिम्पली U2 मॅनोमीटर. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर असेल. काही शंका असले, काही डाऊट असले तर तुम्ही मला नक्कीच विचारा. द प्रेशर ऑफ लिक्विड मेजर विथ द हेल्प ऑफ पिझोमीटर. पिझोमीटरचा वापर करून कोणतं प्रेशर मेजर करतात? ॲटमॉस्फेरिक प्रेशर नाही, बॅरोमीटर वापरतो आपण. नंतर व्हॅक्यूम प्रेशर तर पिझोमीटरचा वापर करून मोजता येत नाही. ॲब्सोल्यूट प्रेशर
एनरॉइड बॅरोमीटर. मग पिझोमीटर आपल्याला काय देतो? गेज प्रेशर देतो. काय देतो? गेज प्रेशर आपल्याला देत असतो. ओके, तर आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो मी यूट्यूब मॅनोमीटर इथं कव्हर केला. ओके, इथं मी यूट्यूब मॅनोमीटर कव्हर केला. आता मी काय करतो, एक छोटंसं एक्झाम्पल घेतो रॅन्डमली आणि तुम्हाला इक्वेशन बनवून कसं प्रेशर मेजर करतात ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, सगळ्यांना लक्ष द्या. हा आहे इथं प्रेशर बल्ब, हा आहे प्रेशर बल्ब, यात एक लिक्विड भरलेलं आहे. ओके, या पद्धतीने. आता याच्यामध्ये सपोज वॉटर आपण फिल केलेलं आहे. ओके, आणि इथं फिल केलाय मर्क्युरी. हा मर्क्युरी. ठीक आहे, हे आहे रेफरन्स लाईन. लोअर लेवलला रेफरन्स मार्क करायचं. ठीक आहे, सो हा मर्क्युरी आहे, ज्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 13.6. ओके, हा जो वर्किंग फ्लुइड आहे आणि आपल्याला ह्या ए पॉईंटचं प्रेशर मेजर करायचं आहे. ए पॉईंटचा जो वर्किंग फ्लुइड आहे त्या वर्किंग फ्लुइडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे सपोज G इक्वल टू 0.8. G इक्वल टू 0.8 लक्षात घ्या. त्याच्यानंतर या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंतची ही जी काय हाईट आहे, लेट अस से इट इज 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर. आणि इथून इथपर्यंतची ही जी हाईट आहे ते आहे 50 सेंटीमीटर. ठीक आहे, 50 सेंटीमीटर. आणि क्वेश्चन आहे फाइंड आउट द प्रेशर ॲट पॉइंट ए. प्रेशर ॲट पॉइंट ए. तर बघा राजांनो, ए पॉइंटचं प्रेशर आपल्याला मेजर करायचं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण युनिट वेट फाइंड आउट करू. बघा, जीचा फॉर्म्युला आठवता का तुम्हाला? जी म्हणजे काय? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तर तुम्ही असं लिहू शकतात, रो ऑफ एनी फ्लुइड डिवाइडेड बाय रो ऑफ वॉटर, किंवा युनिट वेट ऑफ एनी फ्लुइड डिवाइडेड बाय युनिट वेट ऑफ वॉटर. या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. आता मला सांगा, या ठिकाणी युनिट वेट ऑफ वॉटर किती असतं? युनिट वेट ऑफ वॉटर इट इज रो इंटू जी. सो 1000 मल्टिप्लाय बाय 9.81. तर यावरनं युनिट वेट ऑफ वॉटर किती झालं? 9810. 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. 9810 न्यूटन पर मीटर क्यूब. मग आता जो फ्लुइड 1 आहे, बरोबर, फ्लुइड 1 हे सगळं मी इथं वरती लिहितो. हे बघा, जो फ्लुइड 1 आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे? G इज इक्वल टू 0.8 आहे. किती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? 0.8. तर त्याचं युनिट वेट कसं कॅल्क्युलेट करणार? युनिट वेट इट इज इक्वल टू G मल्टिप्लाय बाय युनिट वेट ऑफ वॉटर. G मल्टिप्लाय बाय युनिट वेट ऑफ वॉटर. सांगा G किती दिला त्या फ्लुइडचा? 0.8. आणि युनिट वेट ऑफ वॉटर किती आहे? 9810 विच इज इक्वल टू, चलो हे कॅल्क्युलेशन करा. तर बघा, 9810 मल्टिप्लाय बाय 0.8, तर याचं उत्तर येतं 7848. 7848 न्यूटन पर मीटर क्यूब. हे झालं युनिट वेट पहिला फ्लुइडचा. दुसरा फ्लुइड जो आहे त्याचा G किती आहे? 13.6. तर त्याचं युनिट वेट गॅमा 2 बोला, G मल्टिप्लाय बाय युनिट वेट ऑफ वॉटर. सो 13.6 मल्टिप्लाय बाय 9810 विच इज इक्वल टू 13.6. त्याचं उत्तर येत आहे 13, 34, 16 न्यूटन पर मीटर क्यूब. ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी आधी काढून घेतल्या. आता आपण लिहिणार मॅनोमेट्रिक इक्वेशन. आता आपण काय लिहिणार? मॅनोमेट्रिक इक्वेशन. कसं लिहायचं? चला, मॅनोमेट्रिक इक्वेशन कसं लिहायचं बोलो. हे सगळं काढून घेतलं मी इथं. याला 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवतो. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर हे पण आपल्याला माहिती आहे, नोन आहे. ओके, चलो
मॅनोमेट्रिक इक्वेशन कसं बनवायचं बघा, लक्ष द्या. सो प्रेशर इन द लेफ्ट लिंब इक्वल टू प्रेशर इन द राईट लिंब. बोला. सो प्रेशर ॲट ए सेम प्रेशर तुम्हाला इथं बघायला मिळेल पी ला सुद्धा. देन प्लस युनिट वेट ऑफ द फर्स्ट फ्लुइड मल्टिप्लाय बाय त्याची हाईट ती आहे 30 सेंटीमीटर इक्वल टू युनिट वेट ऑफ सेकंड फ्लुइड मल्टिप्लाय बाय सेकंड फ्लुइडची हाईट. बरोबर, हे झालं इक्वेशन. फक्त त्याच्यात व्हॅल्यू पुट करा. बोला. सो प्रेशर ॲट ए इक्वल टू गॅमा 1 किती आहे, बघा प्लस 7848 मल्टिप्लाय बाय 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर विच इज इक्वल टू गॅमा 2 किती आलाय 1334 मल्टिप्लाय बाय हाईट किती आहे 50 म्हणजेच काय 0.5. ठीक आहे. चलो आता पी ए इक्वल टू किती, तर बघा मित्रांनो 1334 मल्टिप्लाय बाय 0.5 तर हे आलं 66708 मायनस हा मायनस करू तिकडे 7848 मल्टिप्लाय बाय 0.3 तर हे झालं 2354.4 मायनस 66708 तर हे उत्तर येत आहे प्रेशर ॲट ए इक्वल टू 64353.6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, प्रेशर फाइंड आउट करू शकता. बघा कशा पद्धतीने प्रेशर फाइंड आउट केलं. इथले स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहिती होती, याच्यापेक्षा हायर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा आपण फ्लुइड यूज केला मर्क्युरी 13.6. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहिती याचं युनिट वेट काढून घ्या. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहिती याचं युनिट वेट काढून घ्या. कसं काढणार, त्यासाठी युनिट वेट ऑफ वॉटरची आपल्याला गरज लागेल. युनिट वेट काढून झाल्यानंतर इक्वेशन तयार करा. प्रेशर ॲट ए प्लस युनिट वेट ऑफ दिस फ्लुइड मल्टिप्लाय बाय त्याची हाईट इक्वल टू युनिट वेट ऑफ मॅनोमेट्रिक फ्लुइड मल्टिप्लाय बाय त्याची हाईट. बरोबर, आणि हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही प्रेशर फाइंड आउट करू शकतात ॲट पॉईंट ए. बरोबर, तर अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन लिहून कॅल्क्युलेशन सुद्धा करता आले पाहिजेत. यानंतरचा जो पार्ट आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपल्याला सिंगल कॉलम मॅनोमीटर किंवा वेल टाईप मॅनोमीटरचा अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये फक्त एका रीडिंगची रिक्वायरमेंट असते, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.